आणि केव्हा दिलं होतं आपण? आता पाणी या इकडच्या प्लॉटला आहे ना 3 दिवस झाले पाणी दिलंय आणि त्या प्लॉटला रात्री दिलंय पाणी. म्हणजे ते तिकडे किती दिवसानंतर देतात तुम्ही पाणी? पाणी आम्ही साधारणतः तरी 4 दिवस 3 दिवस गॅप देतोय आता. बरं योग्य पद्धतीने चाललंय. आता याला केव्हा पाणी द्याल तुम्ही? आता याला 3 दिवस झाले पाणी देऊन. आता आज उद्या वगैरे पण जाऊ देऊ, परवा देऊ असा विचार चालू आहे. दिवसाची लाईट राहील ना परवा. आम्ही साधारण एक 4 तास देतो एका प्लॉटला फक्त बस. परफेक्ट. पाणी तुमचं योग्य आहे. 35 ते 36% मॉइश्चर काउंट आहे. त्यानंतर 1570 पर्यंत खत आहे जमिनीमध्ये. ठीक आहे, खताची ही फार जास्त गरज तुम्हाला नाही. जमिनीचं तापमान 23.5 आहे. 4 इंचातलं आणि 9 इंचातलं आहे 21.4. काय त्यामुळे जमिनीतनं येत एक लक्षात येतं की जमीन पाणी पित नाहीये आणि त्याला हवा जेवढी पाहिजे नाही तेवढी हवा मिळत नाही. पहिल्या प्रदर्शनी ही लक्षात येतं. जमिनीचा पीएच आहे 8 आणि उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये जर मी विचार केला तर उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये नायट्रोजन 200 ppm आहे, फॉस्फरस 200 ppm आहे, पोटॅश या ठिकाणी 50 ते 75 ppm पर्यंत पोटॅशियामध्ये उपलब्ध आहे. तेव्हा खताच्या दृष्टिकोनातनं आणि ऑर्गॅनिक कार्बनचा विचार केला तर ऑर्गॅनिक कार्बन 0.8च्या घरात आहे. तेव्हा खताच्या दृष्टिकोनातनं तुमची कुठलीही कमतरता नाही. फक्त जमिनीचा पीएच हा थोडा तुमचा जास्त आहे, जे 8च्या घरात आहे, तो अल्कलाईन नेचरमध्ये आहे. झाडाचा उचल बघायला गेलो आपण तर झाडाचा उचल हा 10 ते 15% आहे. अन्नद्रव्य हे खात नाही. त्याचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याजवळ असलेला कंटिन्यू जो शॉक होता की हुमणीसाठी तुम्ही जे वेगवेगळे केमिकल वापरले त्यामुळं जमिनीतले जेवढे जीवाणू असतात ते सर्व जीवाणू तिथं स्टरलाइज झाले. दुसरी गोष्ट, झाडानं त्या पद्धतीचा शॉक घेतला, कारण क्लोरो सोडलं तर 15 ते 20 दिवस झाड शॉकमध्ये जातं. आता तुम्ही बॅक्ट्रासल पण सोडलेलं आहे, बॅक्टेरियानाशक, त्याच्यानं 20-25 दिवसापर्यंत झाड शॉकमध्ये राहतं. म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही जे नीम ऑइल तर ठीक आहे, पण गेल्या 2 महिन्यामध्ये आपण सातत्यानं हुमणीच्या नियंत्रणासाठी जी औषधं वापरली त्याच्यानं झाडाला स्वतःची प्रकृती सुधारता झाली नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याची मुळं ज्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजेत त्या पद्धतीनं त्याला विकास करायला वेळच मिळाला नाही, किंवा आपण म्हणूयात त्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही. खताच्या दृष्टिकोनातून तुम्ही अतिशय उत्तम काम केलेलं आहे. जमिनीमध्ये शेणखत भरपूर घातलं आहे. जमिनीचा पोत जो आहे तो पोत चांगला आहे, मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी चांगली आहे, पण झाडावरती असलेला सातत्याचा ताण आणि त्यामुळं त्याची डेव्हलपमेंट ही तुमची पूर्णपणे थांबलेली आहे. आता हुमणी आणि जर तुमचं जर नियंत्रण झालेलं असेल तर उत्तम आहे. झालं नसेल तर त्यासाठी किलोरिक्स नावाचं औषध मिळतं ICR प्रमाणे. ठीक आहे. त्यामध्ये EPN नावाचा कंटेंट आहे. तो हुमणीला पूर्णपणे मारून टाकतो आणि झाडाच्या वाढीवरती कुठलाही प्रकारचा ताण देत नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या झाडाची ग्रोथ करून आणायची असेल तर पहिल्यांदा 2 पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल. पहिला मुद्दा म्हणजे की जमिनीचा पीएच सुधारणं. ठीक आहे, पीएच सुधारावा लागेल याचा. त्यानंतर झाडावरचा जो ताण आहे त्या ताण काढण्यासाठी एक फवारणी घ्यावी लागेल. ती फवारणी मी तुम्हाला देणार. ती त्या पद्धतीची फवारणी घेतली तर यावरचा पहिला मुद्दा, याच्यावरती असलेला ताण जो आहे तो पूर्णपणे निघेन. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की याला ग्रोथला लागला पाहिजे, म्हणजे ही याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, म्हणजे पोंगा सरळ सुटला पाहिजे, पोंगा सुटला पाहिजे, पानातलं अंतर वाढलं पाहिजे आणि या झाडानं झपाट्यानं ग्रोथ घेतली पाहिजे. यासाठी 1005 लिटर या प्रमाणात तुम्ही शक्ती ग्रोथ प्लस नावाचं जे औषध येतं त्या औषधाचा आपल्याला वापर करावा लागेल. साधारण 40 दिवसामध्ये तुम्हाला हा प्लॉट जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेपर्यंत पोचेल. म्हणजे जास्त नाही सांगणार, पण तुमच्या कमरेच्या वर किंवा खांद्यापर्यंत असा प्लॉट हा येईल. पण यावरती जसं आता तुमचं पाण्याचं नियोजन आहे त्या पद्धतीनं तुम्हाला पाण्याचं नियोजन हे ठेवावं लागणार आहे. आता जसं आहे तसं योग्य आहे. हो, मी एकदा फक्त इथली पोल तपासून घेतो, म्हणजे काय होईल की तुम्ही किती पाणी देता आहात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, बरोबर 1 तास मोटर चालवलेली, 7.5 HP चा पंप आहे, 2 वाल सोडले होते मी.
आता बघा तुमचं पाणीही पसरतंय. मला असं वाटतं सर, हे बघा जास्तच नड्या, हे मला वाटतं क्षार पण जास्त आहे काय पाण्यामध्ये, असं वाटतंय मला. क्षार कितीही जरी जास्त असले तरी देखील आता 75% तुम्ही 66% तुम्ही पाणी दिलेलं आहे, 66 ते 70% बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही इथून 4 दिवसानंतर पाणी द्याल, आता याला गॅप देऊन. बरोबर. तर एवढ्या पद्धतीचं पाणी याला चालेल, हे असं चालणार आहे. फक्त मी एकच तुम्हाला सुचवेन की ही नळी जी आहे ती एकदम जी खोडाजवळ तुम्ही ठेवलेली किंवा झाडाजवळ ठेवलेली, ही नळी साधारण झाडापासून 6 इंच लांब, म्हणजे जिथपर्यंत तुमची ओल गेलेली आहे का तिथपर्यंत, जिथे शेवटची ओलीची जागा आहे इथं आहे, तर या ठिकाणापर्यंत तुम्ही ती आणायची. कारण साधारण ऍसिड वगैरे सोडलं ना, मी म्हटलं झाडाजवळ लगेच मिळेल बुवा, त्यासाठी एकदम जवळ करून घेतली. बरोबर आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची जी ओल पसरते साधारण 1 ते 1.25 फुटापर्यंत तुमची ओल पसरते, बरोबर, दोघं बाजूला. आता राहू द्या, जसं झाड ग्रोथ घेईन त्या स्टेजला पोचेल सगळी झाडं की त्यावेळेला 6 इंच लांब करायची, एवढी लांब 6 इंचापर्यंत एवढं लांब यायचं, ठीक आहे. आणि जसं झाड तुमच्या कमरेच्या वर जाईल अजून एक गल्लासभर सरकवून घ्यायची. आणि जमलं तर याला डबल ड्रिप जर तुम्ही टाकली, 2 लॅटरल जर टाकल्या, तर तुम्हाला उत्पन्नामध्ये चांगला फायदा येईल. पण हा तुमचा पुढचा निर्णय. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे पाणी देत आहात, ज्या पद्धतीने देत आहात ते योग्य आहे. अतिरिक्त खताचा वापर करू नका, कारण जमिनीमध्ये खतं भरपूर आहेत. तुमच्या जमिनीचा प्रकार चांगला आहे, त्याच्यामध्ये सँड, सिल्ट आणि क्लेचं पर्सेंटेज चांगलं आहे, CEC चांगला आहे याचा. पण फक्त आणि फक्त अतिरिक्त केमिकलच्या वापरामुळं तुमच्या झाडाची ग्रोथ ही खुंटलेली आहे. आणि त्याला पहिले त्या केमिकलच्या ताणातनं बाहेर काढावं लागेल, जमिनीचा pH हा सुधारावा लागेल काय, आणि त्यानंतर झाडाला योग्य पद्धतीनं वाढीला लागण्यासाठी सुयोगी जर औषध आपण घेतलं तर त्यातनं ती गोष्ट तुमची सहज पुढं जाईल. चिंता करण्याचं कारण नाही. तुमचा प्लॉट पुढच्या 40 दिवसात तुम्हाला ओळखायला येणार नाही असा तयार होईल. पण जसं सांगितलं, डोस भरला ना, आता खतं सोडायची नाहीत, ठीक आहे. वॉटर सोल्युबल द्यायची गरज. कधी द्यायचा तरी स्पेशल डोस 3ऱ्या महिन्यामध्ये द्यायचा. आता 2 महिन्याचा झाला, म्हणजे 1 महिना गॅप देऊ आता. अजून नाही. 3रा महिना म्हणजे कमरेपर्यंत किंवा कमरेच्या वर तुमचं शेवटचं पान हे असं हात वर केला, तिथं पोचलं की त्यावेळेला द्यायचा. लागवडीच्या वयानुसार डोस नाही, तुमची वाढत झाली त्यानं पानच सोडलेलं नाही, हो ना. मग त्याला एवढी खतं. आजच्या घटकेत तुमच्या जमिनीमध्ये 1700 ते 1900 युनिट पर्यंत खत आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. नायट्रोजन उपलब्ध आहे, फॉस्फरस उपलब्ध आहे, पोटॅश पण उपलब्ध आहे. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन पण चांगला तुमचा 0.8 पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आहे. मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी, ज्या ठिकाणी तुम्ही केमिकल वापरलं नाही तिथं मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी म्हणजे जीवाणूंची संख्याही चांगली आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, या गोष्टी थोड्याशा जरा वेगळ्या. कसं असतं, झाडावरती एकदा ताण आला, अशक्तपणा आला की त्याला अशक्तपणातनं बाहेर काढावं लागतं. त्यासाठीची एक फवारणी फक्त तुम्हाला घ्यावी लागेल. आणि 2 ड्रिपचे ॲप्लिकेशन जसे मी सांगितले की पहिलं ॲप्लिकेशन आपण करणार की जमिनीचा pH नियंत्रित करणं, पांढऱ्या मुळांची वाढ झपाट्यानं होणं आणि जमीन भुसभुशीत होऊन त्याचं तापमान कमी होऊन याला वाढीला लागणं. कारण आत्ता जर नाही केलं तर पुढं थंडी परत झाड थांबतं, ठीक आहे. त्यामुळे त्याला आत्ता ते मोटिवेट करून घेणं आणि तिथून पुढं जे आहे तिथून पुढं त्याला ग्रोथचं म्हणजे वाढीचं औषध, त्याला काही एन्झाईम लागतात, त्या एन्झाईमचा वापर केला तर त्यातनं हे झाड झपाट्यानं चालतं. असे बरेचसे प्लॉट आम्ही तयार केले, मी बघितले तुमचे युट्यूबला सगळे व्हिडिओ. त्यामुळं त्या पद्धतीने ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षा सोडून दिली होती की बाबा माझा प्लॉट डेव्हलप होणार नाही, 15 दिवसात त्याला त्याचा प्लॉट ओळखायला येईना झाला आहे. शेतकऱ्यानं डायरेक्टली म्हणजे डिस्ट्रॉय करत होतं सगळे झाड. वेगळा विषय ते ग्रीन केअर. तर त्या पद्धतीने या गोष्टी होतात. आपण सगळ्या गोष्टी तपासून देत असतो साहेब. नुसतं असं आलं बघितलं प्लॉट आणा चाललं आणि औषधं लिहून दिले असला कार्यक्रम होत नाही. आपण माती परीक्षण जागेवरती करतो, आता झाडाचं परीक्षण जागेवरती केलं. या गोष्टीत बघून काय परिस्थिती आहे त्यानुसार कुठलं औषध वापरलं पाहिजे या गोष्टी आहेत. आता खतं द्यायची नाही. आता तुम्हाला दुसरं कोणी जर आलं ना ते म्हणते साहेब एक काम करा 19-19 द्या, 2 प्रकारचे अजून चांगल्या खतं लिहून देतो, 17-44 घ्या, अजून एखादा डोस भरा, ह्युमिक ॲसिड आणा आणि मग झपाट्यानं चालेल.
तसं होत नाही साहेब. त्याला जर भूकच लागत नाही, त्याला पचतच नाहीये आणि तुम्ही म्हणतात अजून जीव घाला. खरंय. ते नाही होत. त्याला एक तेच विचार सिस्टमिक केला, एवढं पद्धतीने 2-3 ड्रिंचिंग केल्या ह्युमिक ऍसिडच्या वगैरे, सालं मी नाही होत. वेड्यासारखं टाकतच आहे. नाही. त्यामुळे तेच सांगतो, वेड्यासारखं करू नका. आता थोडं सिस्टमिक म्हणूनच पद्धतीने म्हटलं जाऊ. सर, म्हणून मी सरांना सांगितलं का तुम्ही स्वतः प्लॉट बघायला या. अजून 2 महिन्यानंतर त्याला एक डोस लावायचा. बरोबर. आता तुम्ही काय करा, रोटावेशन तुम्हाला करायचे असेल तर करा. गवत तुमचं नाही, तुम्ही निंदून घेतलेलं आहे. हे तुम्ही सर direct- मी एकच वखरटी पण केली त्याची, आडवी वखरटी पण नाही. कोणी म्हणायचं का बाबा आडवी वखरटी करू नको, मी साला 12-13 हजार रुपये मजुरी घातली, पूर्ण चाच निंदले, मजुरी सुद्धा एवढी हे केलं मी. तेच सांगतो की ठीक आहे, आपण हे सगळं चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून करायला गेलो आणि केलंही. त्यावेळेला ती गोष्ट आपला थोडासा उशिरा संपर्क झाला, नाही तर या गोष्टी अजून तुम्हाला कराव्या नसत्या लागल्यात, तुमचा खर्च कमी झाला असता. पण असो, योग्य वेळ यावी लागते त्या गोष्टीसाठी. तर आता काय करूयात, तुम्ही डायरेक्ट वखरटी केली तरी चालेल, तुम्हाला रोटावेशन करायचं तर तुम्ही करू शकतात. दोघही गोष्टी करू शकतात. ठीक आहे. नाही तर नुसतं वखरानं माती चढवून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. कारण की माती आहे मोकळी, मोकळीच आहे तुमची, म्हणून तुम्हाला रोटावेशन करायची गरज नाही साहेब. खाली माती मोकळीच आहे ना, तुम्ही डायरेक्ट त्याला वखरानं माती चढवून घेतली, हलकी माती चढवून घ्यायची, ड्रिप जागेवरती आणायची, ड्रिप इथपर्यंत आणायची, माती चढवतो त्याला. हो, तिथपर्यंत चढवा. आणि मग कसं आहे, आता 2 पद्धती आहेत साहेब. बघा, आता तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. आता जर समजा आपण त्याच्या मुळा डेव्हलपमेंटसाठी काम सुरू केलं, ठीक आहे, तर मग तुम्हाला माती आधी चढवून घ्या आणि मग औषधं सुरू करा. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर मातीला हलवायचं नाही. आणि जर समजा तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करायची असेल तर माती चढवायला साधारण 1 महिनाभर तुम्हाला थांबावं लागेल. ठीक आहे. कसं म्हटलात, आता हे कसं आहे, तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. म्हणजे मी सांगितलं, औषधं देऊन गेलो, तुम्ही औषधं सोडली, त्याची मुळं मी डेव्हलप केली, तुम्ही उद्या उठून त्याला माती चढवली, ती मुळं परत जागेवरती आणि परत ती झाड आहे त्याच ठिकाणी थांबून जाईल. तुम्ही परत म्हणायचे साहेब तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या ना, आम्हाला अनुभव आला नाही. त्यामुळे तेही बघावं लागतं. सांगणं माझं काम आहे की आता जर समजा तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली, कंबरेपर्यंत झाड येऊ द्या, व्यवस्थित त्याला डेव्हलपमेंट होऊ द्या आणि मग माती चढवा. गडबड करू नका. आता तुम्ही हे करूनच घेतलेलं लावलंय आम्ही ते म्हणजे खोल झालेलं आहे, त्यामुळे ती अडचण नाही. लगेचच त्याला माती चढवण्याची गरज नाही. ठीक आहे, लगेच माती चढवण्याची गरज नाही. त्यामुळे साधारण 1 महिनाभर थांबा, झाड चांगलं डेव्हलप होईल. त्यावेळेला बैलाच्या साह्यानं तुम्ही खतांमध्ये काही द्यायचं नाही. म्हणताय तुमचं खत एवढं तू केळी लावतो, आता तिथं बरोबर नाही, तो म्हणतो तुमने लावली, तुमने अरे मा काय फायदा. यांनी म्हणजे 15 ते 20 वर्ष केळी आडूची रात घेतली होती यांचं, जैन इरिगेशनच्या शेजारी. एकच गोष्ट सांगतो, केळी हे शाश्वत पीक आहे. व्यवस्थित जर केलं तर साधारण एकरी 2 ते 2.5 लाख रुपये कशीही सुटतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या केळीचा जो चारा निघतो तो तुमच्या गुरांना चांगला कामाचा आहे. त्याच्यातनं दूध आणि फॅट दोघाही गोष्टी वाढतात. खरं काम यामध्ये कमी करावं लागतं इतर पिकांच्या तुलनेमध्ये. सांगतो मी, आता हे कापसाचे भाव म्हणा किंवा सोयाबीनचे म्हणा, त्याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट, रोडावर जमीन आहे किंवा भाऊ सुमंगलवाल्यांकडनंच घेतो सगळे ते औषधे. कसं आहे, तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे किंवा तुम्हाला सांगितलेला निर्णय योग्य आहे. फक्त काय झालं की त्रास जो तुम्हाला झाला, जो हुमणीचा, आणि त्यामुळे तुम्हाला सुरुवातीचा त्रास एवढा झालाय की त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं अडचणीचं वाटत असेल. पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं या गोष्टी प्रायोगिक तत्वावरती चालत गेल्यात आणि त्यातनं तुमचं नुकसान झालंय. त्याबद्दल हरकत नाही, पण याला आपण बदलू शकतो, त्वरित बदलू शकतो. फक्त सुयोग्य पद्धतीचं मार्गदर्शन असावं. एकाच व्यक्तीचं ऐकायचं, त्याच पद्धतीनं चालायचं. काय कारण कसं असतं, तुम्हाला ज्याचा अनुभव आला ना त्याला फॉलो करा. ज्याचा अनुभव सगळे व्हिडिओज वगैरे सगळे सर्च केलं, सगळं बघितलं. म्हटलं सर, आणि बाकी ठिकाणी कॉन्टॅक्टही केले मी इतर शेतकऱ्यांना. त्यांनी हे सांगितलं का नियोजन छान आहे आणि त्यांचं रिझल्ट आहे. त्यामुळे म्हणून मी सरांना म्हटलं, सकाळी मी स्वतःहून कॉल केला, मेसेज पाठवल्यानंतर का सर तुम्ही व्हिजिटला या, म्हणजे तुम्हाला नेमकं प्रत्यक्ष काय आहे त्यामुळे
नाही कारण हरकत की नाही. खर्च मी एवढा सर्वाधिक करून टाकलेला आहे त्याला. बघा आता ज्या गोष्टीसाठी झाला त्याला मी परत नाही आणू नाही, शकत. पण नाही, ते आता नाही. तुम्ही ते जो झालं, खर्च ते झालं. करणार हा. त्याचा रुपयाचा फायदा तुम्हाला इथं नाही, मिळेल, ते तर यासाठी मी काम करू शकतो. दुसरी गोष्ट, तुमचं जे पाण्याचं नियोजन किंवा इतर गोष्टींचं नियोजन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित करते. 2 गोष्टी करायच्यात. तुम्ही आत्ता तुमची ड्रिपची ओळ एकसारखी असली पाहिजे. झाडात कुठं काय अडकलेले असेल एका बाजूला तेवढी करून घ्या, एकाच दिशेला, कुठल्या तरी एका दिशेला. आता सध्या एकच दिशेला आहे, वरच्या हो, साईडला. कुठंतरी इकडं तिकडं झाडाच्या बाजूला असते, हा, हा. सरळ करून घ्याल. कारण झाडाची वाढ झाल्यानंतर ती तुम्हाला इकडनं इकडं ट्रान्सफर करता येत नाही. तर तेवढी एक करा. झाडाची सुयोग्य वाढ झाली 2 महिन्यानंतर त्याला एकदा डोस भरू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला इतर काही देण्याची गरज नाही. त्या जमिनीत भरपूर काही आहे आणि तुमची जमीन केळीसाठी अतिशय उत्तम आहे. ठीक आहे. याच्यात तुम्हाला अतिशय चांगलं उत्पन्न मिळेल. फक्त योग्य मार्गदर्शनाच्या दिशेनं चाला. खूप काही सोडलं म्हणजे खूप काही उत्पन्न येतं असं आता नाही हे ड्रिंचिंग सोडण्यासाठी आता काय करू, लांब करू का राहू देऊ आता हिला अशीच? आहे. असं त्या ठिकाणी आता राहू आता राहू दे आणि ड्रिंचिंग सोडून दे. ज्या वेळेला गुडघ्याच्या वर तुमचं रोप जाईल हम्म. त्यावेळेला ड्रिप सरकवायची. बरं. तोपर्यंत सरकवायची बरं. नाही. ड्रिंचिंग करायची नाही. सगळं औषध ठिबकनं सोडायचं, ठिबक नाही एकाच जागेवरनं सोडायचं. मनुष्यबळ लावण्याची गरज नाही. ठीक आहे. फक्त एक प्रोसिजरनं फॉलो करा, तेवढीच एक गोष्ट. प्रेशर मशीन न सोडतोय सर मी ड्रिंचिंगला, याच्याने नाही काय सोडतोय प्रेशर मशीन, एसटीपीनं सोडत असं नाही काय याच्याने अडचण. सोडतोय पूर्ण. सेक्शन काढून ठेवलेले दोघं प्लॉटचे. प्रत्येक प्लॉटला एक टाकी एक बरोबर पाणी- एकरासाठी साधारण 200 लिटर पाणी तयार करायचं. बरोबर. ठीक आहे. आणि किती बाय कितीवर लागवड केली ही? 5 बाय 5 ला आहे. 1000 औषध सोडायचं. 1000साठी हे किमान पूर्ण 5200 रोप आहे. आता 5200 बसलेलं आहे सगळं. तुमच्याजवळ या अशा टाक्या किती आहेत? अशा माझ्याकडे 4 आहेत अवेलेबल. 4 आहेत. म्हणजे तुमचं 800 लिटर पाणी होतं. बरोबर. बरोबर. मग आता 5000 रोप आहे. हम्म. ठीक आहे. 5000 रोपासाठी तुमचं 800 लिटर पाणी तयार करायचं तुम्ही. बरोबर. ठीक आहे. 4 टाक्या एकाच वेळेला तिथं तयार करून घ्या. हम्म. जी औषधं तुम्ही आणाल एका वेळेला पूर्ण पाणी पितं का हे? हो, एका म्हणजे नाही, एक प्लॉट सोडायचा, हम्म. पाणी सोडून द्यायचं आणि मशीन चालू करून द्यायचं. मोजून फक्त 6 मिनिटात पूर्ण टाकी खाली होऊन जाते त्याच्यात. तसं नाही करायचं. हा. हा. 200 लिटरच्या पाण्याला संपायला कमीत कमी 20 मिनिटं लागले पाहिजे. बरोबर. म्हणजे किती? स्पीड कमी ठेवावं लागेल मग 20 मशीन. मिनिटं. आता तुम्ही जसं 40 मिनिटं पाणी देतात, बरोबर. बरोबर आहे. पहिले 12 मिनिटं पाणी सोडून घ्यायचं. हा. ठीक आहे. 12 मिनिटं पाणी सोडल्यानंतर तुमचं मशीन पाणी वेंचुरीनं सुरू करायचं किंवा एसटीपीनं सुरू करायचं, हा. प्रेशर मशीननं. बरोबर. तिथून पुढं 20 मिनिटं ते 200 लिटरचं बॅरल संपलं पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही पाणी सोडलं. म्हणजे पहिले 12 मिनिटं, नंतरचे 20, 20, 32 मिनिटं 32 झाली. मिनिटं झाली. आणि त्याच्यावरती पुन्हा एक 12 ते 15 मिनिटं पाणी सोडायचं. बरोबर. या पद्धतीनं परत पुढचा कॉक घ्यायचा, बरोबर. त्याच्या पुढचा कॉक घ्यायचा. अशा पद्धतीनं औषध सोडा. एका दिवसात नाही सुटले तरी नाही, अडचण एका आरामाने सुटते काही होत नाही. नाही. समजा विजेची अडचण आली, काय झालं तर दुसऱ्या दिवशी सोडलं का तिसऱ्या दिवशी काय फरक पडतो? दुसऱ्या दिवशी जरी सोडलं राहिलेला plot मग तरी एक चालेल. एक कॉक सोडावं लागेल सर. मग तुम्ही 1 कॉक सोडा, 2 कॉक सोडा. बघा दोन दोघं कधी सोडले तर मग ते पूर्ण प्लॉट मध्ये 400 लिटर पाणी पाठवावं बरोबर आहे लागेल. ना. हा. मग 200 लिटरचे 2 बॅरल तुम्ही तिथं भरले, हा, हा. बरोबर. हा. एक बॅरल संपला का दुसऱ्या याच्यामध्ये नळी सोडायची. हा, हा. आलं लक्षात? बरोबर. नाही, आता माझा मग- कसं विचार होता सर, आता हे उंचावरती हम्म. इकडे थोडी पाणी यायला म्हणजे प्रेशर कमीच होतो आणि हम्म. खालती पाणी लवकर पडेल. हम्म. मग मी काय केलं या वेळेस, एक कॉक सोडायचा, हम्म. एक कॉक खालचा चालू ठेवायचा, वरचा बंद करून द्यायचा. हम्म. मग इकडे एक टाकी सोडली, हम्म. परत हा कॉक वरचा सोडायचा, तो खालचा बंद करून टाकायचा. असं एक एक कॉक तुमच्या- सोडला मग. तुमच्या नियोजनानुसार जर तुमचं पाणी हा. बसत असेल, तुम्हाला रिटर्न काढायचं नसेल, बरोबर. तुम्ही एक एक कॉकला सुद्धा चालू एक-एक शकतात कॉकला- किंवा ऍट ए टाइम 2 कॉक सुद्धा चालू शकतात. सोडण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली. 2 बॅरल म्हणजे किमान 400 400 लिटर पाणी. लिटर पाणी होतं. ठीक आहे. हे भरायचं, तयार करून घ्यायचं. 2 कॉकला किती 1000 झाडं आपली त्याच्यामध्ये आहेत त्यानुसार त्याच्यामध्ये औषध मिसळायचं आणि साधारण 20-20 मिनिटं, मग तुम्हाला 40 मिनिटं ते औषध सोडायला जरी लागलेत अडचण नाही. तुमचा 4 लिटरचा डिस्चार्ज आहे का 2चा डिस्चार्ज आहे? ड्रिप ड्रिपचा का? हम्म. ते 2चा आहे. 2 ओले. नाही नाही. हे पाणी किती ताशी किती पाणी जातं? 4 लिटरचं आहे. ते तर काही म्हणजे एवढं 4 लिटरचा 4 डिस्चार्ज येतं का? आहे. 16 mm ठीक आहे आहे. ते. हो, 4 लिटरचा डिस्चार्ज आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं पाणी जरी तो वाटलं की तासभर चालतंय
हा. चालू द्या, हरकत नाही. तिथून पुढे 4 ते 5 दिवस पाणी द्यायचं नाही. नाही. बरोबर. मग परत पुढचं जे औषध तुम्हाला सांगितलं त्या अगोदर एकदा पाणी द्यायचं आणि त्याच्या पुढच्या पाण्याला पुढचं औषध द्यायचं. बरोबर. एक 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुमचा प्लॉटचा जो बदल तुम्हाला घडायचा. इथून पुढे कधीही तुम्हाला खत सोडायचं असेल, पद्धत हीच. 200 लिटरचा बॅरल 1000 कोडाल कमीत कमी 100 लिटर पाणी तरी करायचं. मग खत सोडत असेल मी 12-61 सोडत असेल, 19-19 सोडत असेल, 52-34 सोडत असेल, जे काही तुम्ही भविष्यात सोडाल ड्रिपने त्याची पद्धत. ड्रिपनच सोडायचं, ड्रिंचिंगच्या याला जायचं नाही. पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही हे असं खत भराल त्यावेळेला त्याचीही पद्धत समजून घ्या. अशी खुरप्यानं चार मारायची, त्यात खत भरायचं, माती ऍड करायचं आणि हे ड्रिप असं रिंग करायची. या खतच्या पुढच्या वेळेस आपण होणारच आहे त्याला. नमस्कार बोला. त्याने करा, तुमचा सुयोग्य निर्णय होईल. आता परत खत पण लावू दिलेलं आहे त्याला देण्याआधी, तर ते काही वगैरे द्यायचं काम नाही झालं. बस भरपूर झालं. मुळात तुमच्या जमिनीचा पोत हा अतिशय चांगला, खत तुमचं भरपूर आहे.